हॅलो नमस्कार, मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल प्रियंकाज ब्लॉग्समध्ये। आणि आज मी तुमच्यासोबत आहे ना अशा पटकन होणाऱ्या मसाले भाताची रेसिपी शेअर करत आहे। खूप छान असा हा मसाले भात आहे ना तो तयार होतो घाई गडबडीच्या वेळेत, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी पटकन काहीतरी बनवायचं झालं तर आहे ना हा भात लगेच तयार होतो आणि अगदी कमी साहित्यात तयार होतो आणि तितकाच टेस्टीसुद्धा लागतो। लहान मुलं जर घरी असतील तर ती सुद्धा आवडीने हा भात खातील। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी आहे ना एक मीडियम आकाराचा कांदा आहे ना तो असं बारीक चिरून घेतलेला आहे। बारीक म्हणजे एकदम पण बारीक चिरून घेतलेला नाही आहे, थोडासा जाडसरच आहे। त्यानंतर एक मीडियम आकाराचा टोमॅटो इथे चिरून घेतलेला आहे। इथे एक छोट्या आकाराचा आहे ना गाजर घेतलेलं होतं आणि त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। तसंच एक बटाटा घेतलेला होता मीडियम आकाराचा, त्याच्यासुद्धा अशा वरची सालं काढून फोडी करून घेतलेल्या आहेत। आणि इथे एक छोटी वाटी आहे ना मटर घेतलेले आहेत। त्यानंतर इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, छोटंसं अद्रक घेतलेलं आहे, अद्रकचा तुकडा, आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत। तर हे मिरची, अद्रक आणि जे लसूण आहे ना त्याची आपल्याला खलबत्त्यामध्ये पेस्ट करून घ्यायची आहे। तर आता मी त्याची पेस्ट करून घेते। आणि इथे आहे ना तांदूळ 1 वाटी मी भिजत घातलेले आहेत, म्हणजे हे चिरण्याच्या आधी भिजत घातलेले होते। मग छान असे आपले तांदूळ जे आहेत ना ते भिजले जातात तोपर्यंत। तर आता मी याची पेस्ट करून घेते। आपल्याला आहे ना सगळं हे याच्यामध्ये एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं आहे ना, म्हणजे आधी अद्रक वगैरे घालायचं, म्हणजे आधी अद्रक घालायचं तुकडे करून छोटे छोटे, मग छान असं ठेचलं जातं। आणि त्यानंतर आहे ना मिरची घालायची, त्याच्यानंतर थोडं ठेचून मग त्याच्यानंतर आहे ना लसूण घालायची। म्हणजे काय आहे ना आपण खलबत्त्यामध्ये ठेचताना आहे ना बाहेर ते असं उडत नाही, म्हणजे लसूण वगैरे अशी पटपट अशी बाहेर उडत नाही। तर हे बघा इथे आहे ना छान असं अद्रक, लसूण आणि मिरची आपली आहे ना थोडी ओबडधोबड अशी ठेचून झालेली आहे। आणि बघा इथे आपली अद्रक, लसूण आणि मिरची ठेचून झालेली आहे। तर इथे आहे ना गॅस ऑन करून मी आता गॅसवर कुकर ठेवला आहे। आणि आता आहे ना यामध्ये आपण चमचाभर तेल घालून घेऊया। तेल हलकं गरम झालं ना की आता यामध्ये ना अर्धा चमचा आपण जिरं घालून घेऊया। आणि जिरं छान असं थोडं फुटू द्यायचं। त्यानंतर यामध्ये थोडे खडे मसाले घालूया। तर मी 4 लवंगा, 4 काळी मिरी आणि असे 2 छोटे दालचिनीचे तुकडे घेतलेले होते ते घालून घेतलेले आहेत। थोडा वेळ आपल्याला तडतडू द्यायचं, म्हणजे थोडा वेळ भाजू द्यायचं, तडतडू नाही। आणि त्यानंतर आहे ना यामध्ये कांदा घालून घेऊया आपण। कांदा आपल्याला आहे ना हलकासा ब्राऊन होईपर्यंत किंवा हलकासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता कांदा हलका परतला गेला ना की त्यामध्ये आता आपण यामध्ये जी अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेली होती ना ती घालून घ्यायची आहे। आणि आता ही ठेचून घेतलेली अद्रक, लसूण, मिरची सुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे 1 मिनिटभर, म्हणजे त्याचा जो कच्चा असा वास असतो ना, स्मेल असतो, तो गेला पाहिजे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो घातल्यावर लगेच चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। टोमॅटो छान असं आपलं शिजतो मऊसूर। त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि आता टोमॅटो शिजू देऊया। आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया सुके। तर इथे मी पाव चमचा हळद घालून घेते आणि पाव चमचाच लाल तिखट पण घालते, कारण की आपण इथे मिरची वापरलेली आहे आधी। त्यानंतर 1 चमचा धना पावडर घातलेली आहे। आणि गरम मसाल्याची पावडर मी घातलेली नाही आहे, कारण की आपण खडे मसाले वापरलेले होते। जर तुम्ही खडे मसाले वापरणार नसाल तर तुम्ही इथे गरम मसाल्याची पावडरसुद्धा पाव चमचा घालू शकता। आता हे छान असे मसाले परत मिनिटभर परतून घ्यायचे। आणि आता आपण यामध्ये ज्या भाज्या आहेत म्हणजे कट करून घेतलेल्या त्या घालून घेऊया।
आता या ठिकाणी तुम्हाला जर अजून कुठल्या भाज्या घालायच्या असतील जसे शिमला मिरची, फरसबी वगैरे तर त्या पण तुम्ही ॲड करू शकता. आणि आता हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये जे तांदूळ भिजवून ठेवलेले त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते घालून घेऊया. हलक्या हाताने ना एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि आता यामध्ये ना आपण पाणी घालून घेऊया. तर 1 वाटी आपण तांदूळ घेतलेलं होतं तर त्यासाठी इथे आपण 2 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. म्हणजे दुपटीने पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. एकदा पुन्हा व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे कुकरच्या आहेत ना 2 शिट्ट्या झालेल्या होत्या आणि इथे ना आता प्रेशर पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आणि आता आपण कुकरचं झाकण उघडूया. तर हे बघा इथे आपला छान आणि मस्त असा जो सिंपल असा मिक्स भात आहे तो तयार झालेला आहे. आणि बघू शकता किती छान आणि मस्त मोकळा असा सुटसुटीत तयार झालेला आहे. आता हा भात आहे ना तुम्ही दह्यासोबत किंवा कोशिंबीरसोबत गरम गरम खाल्लात ना खूप छान आणि मस्त लागतो. मुलं लहान असतील ना तर ती सुद्धा आवडीने खातील. तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर मला सपोर्ट नक्की करा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर शेअरसुद्धा करा. आणि अशाच खूप छान छान आणि सोप्या रेसिपीज बघायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.